आपल्या शेतात आता केळीचे काढणी चालू आहे. हां. तर केळीला काय भाव जो आहे आता आणि ज्या भावामध्ये आता विकली जाते त्यात आपल्याला परवडते का? आज आपण आता समजा माल दिला आहे, आपण 1500च्या भावाने दिला आहे. साधारण 1500 म्हणजे आपलं याच्यामध्ये समजा खर्च वगैरे निघून एक थोडंसं आपल्याला मिळतं समजा. मिळतं आहे, म्हणजे असं पाहिजे तेवढं पण नाही आहे, पण मग समाधान आहे. समाधान आहे. हां. यावर्षी केळी चांगलं शेतकऱ्यांना चांगल्या बऱ्यापैकी पैसे झाले शेतकऱ्यांना समजा यावर्षी केळीचे भाव टिकून राहिले. टिकून राहिले. एकदम मध्यंतरी जसे 500-700 होता तसे यावर्षी झाले नाही, तशी पोझिशन आली नाही. म्हणून ते यावर्षी बरं आहे जरा. म्हणजे शेतकऱ्यांचं समाधान आहे या शेतकऱ्यांना समाधान. काही केळी आपले परदेशात जाते आपल्या जळगाव जिल्ह्याचे, या संदर्भात काय सांगणार? आहे आपल्या जळगाव जिल्ह्यामधून बऱ्यापैकी आता एक्सपोर्ट क्वालिटीचे माल तयार होत आहे आणि आपले शेतकरी आता त्याच्याकडे हळूहळू वळत आहे. ओढत आहेत, हां. त्याच्यामुळे त्याला भावही चांगला मिळत हां, असेल. आणि एक्सपोर्ट क्वालिटी असली तर मग तुम्हाला त्या हिशोबाने भाव पण भेटतो. आणि माझं तरी शेतकऱ्यांना सांगणं आहे की शेतीमध्ये थोडंसं लक्ष देऊन काळजीपूर्वक केलं तर तुम्हाला त्याचा बेनिफिट पण जास्त मिळणार आहे. एक्सपोर्ट क्वालिटी तयार केली तर त्याच्यात तुम्हाला जास्त पैसा भेटणार आहे. बरोबर बरोबर. आपण नेहमी म्हणतो की शेतकऱ्यांना शेती परवडत नाही, शेती परवडत नाही. तर मग याच्याने आपण जर मेहनत केली तर आपल्याला ना परवडेल. बघा, कुठलंही क्षेत्र असलं तिथे जर आपण नाही मेहनत केली तर आपल्याला तिथे काहीच भेटणार नाही. बरोबर. शेवटी आपलं पण कर्तव्य आहे की आपण बी आवर्जून तिथे लक्ष दिलं पाहिजे, काळजीपूर्वक केलं पाहिजे, तर शेतीमध्ये भेटतं. हो. म्हणजे जेवढं आपण मेहनत घेतली तेवढं आपल्याला त्याच्यापासून उत्पन्न मिळतं. मिळतं. अच्छा, किती आहे दादा आपले? आता हे माझं 8,000 लागवड आहे समजा. 8,000. हम्म. इथं आपल्या माल कुठं जातो हा? आता हा समजा आजची गाडी माझी ती दिल्ली मार्केट लोडिंग आहे. दिल्ली. हां, मी चोपड्याच्या व्यापाऱ्यांथ्रू दिल्लीला पाठवतो. दिल्लीला पाठवतो. काय नाव आहे दादा आपलं? माझं नाव सदानंद तोताराम पाटील. ओके. राहणार गोरगाव बुद्रुक, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव.